नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोटे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लोडवे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे सिमिलॅरिटी समरूपता या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. मुलांनो, आपण प्रथम मागच्या भागात काय पाहिलं त्याची रिव्हिजन करूया. मागच्या भागात आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम पाहिलं. ते असं आहे, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. पहा या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या BC बाजूला समांतर असलेली रेषा DE ही त्याच्या इतर दोन बाजूंना त्रिकोण ABCच्या इतर दोन बाजूंना या प्रमाणात विभागते. AD भागिले DB बरोबर AE भागिले EC. याचबरोबर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासही पाहिला. व्यत्यास असा की जर एखादी रेषा एका त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदते आणि एकाच प्रमाणात विभागत असेल, फॉर एक्झाम्पल इथे ही रेषा आहे आणि ती ह्या त्रिकोणाच्या ह्या दोन बाजूंना ज्यांना छेदली आहे त्यांना ह्या प्रमाणात AD भागिले DB बरोबर AE भागिले EC या प्रमाणात जर विभागत असेल आणि दोन्ही प्रमाण समान असेल तर ती रेषा काय असते, आपल्या त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे DE ही BCला समांतर असेल. या दोन गोष्टींबरोबर आपण अजून एक महत्त्वाचा घटक पाहिला मागच्या वेळेला, तो म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स. व्हॉट आर सिमिलर ट्रायंगल? समरूप त्रिकोण म्हणजे काय? असे दोन त्रिकोण की ज्यांचे कोन संगत कोन समान असतात, समान मापाचे असतात आणि बाजू प्रमाणात असतात. म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेत बघा. या दोन त्रिकोणांच्या ही जे विशाल कोनासमोरील बाजू आहे 18 आहे आणि छोट्या त्रिकोणाचाही विशाल कोन आहे 113, कोन समान आहे, ती बाजू 12 आहे. मग 18 आणि 12 यांचं जे प्रमाण येईल तेच प्रमाण इतर संगत बाजूंचं असेल. ही 9 आणि इथली ED किंवा इथली AC आणि 4 इथे या दिल्या नाही आहेत. म्हणजे आपण ह्या एका प्रमाणावर इतर बाजू काढू शकतो. म्हणजे जेव्हा बाजू प्रमाणात असतात आणि कोन एकरूप असतात संगत कोन, तेव्हा जे त्रिकोण तुम्हाला लहान मोठे दिसत असले तरी ते समरूप असतात. मग आता ह्या त्रिकोणांच्या 6 घटकांऐवजी 6 घटक म्हणजे 3 बाजू प्रत्येकी इतर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी प्रमाणात 3 कोन, एकूण 6 घटकांपैकी 3 घटक जरी समरूप असले किंवा 3 घटक जरी मॅच होत असले दोन्ही त्रिकोणांचे तरी ते त्रिकोण समरूप असतात. आणि अशा घटकांच्या ह्या ज्या जोड्या आहेत त्यांना कसोट्या म्हणतात. समरूपतेच्या कसोट्या. त्या कसोट्या आपण पाहिल्या. कोको कसोटी, दुसरी कोको कसोटी, तिसरी बाकोबा कसोटी आणि चौथी बा कसोटी. आज आपण पाहणार आहोत ह्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय, थिअरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. या समरूप त्रिकोणांचं क्षेत्रफळांचा गुणधर्म काय आहे? तो असा आहे की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आपण अगदी प्रथमच्या भागात दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शिकलो होतं. काय की दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पायावा उंची, संगत पायावा उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असेल. आता हे दोन त्रिकोण समरूप असेल तर काय असेल, तर ते प्रत्येक बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे त्रिकोणांचं क्षेत्रफळ असते. हा त्रिकोण ABC दिलाय आणि हा त्रिकोण PQR दिलाय आणि जर हे त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे असं असेल. पहा, AB² / PQ². AB आणि PQ या संगत बाजू आहेत. त्याचप्रमाणे इतर संगत बाजूंचेही वर्ग करून गुणोत्तर करायचे आहे. BC वर्ग भागिले QR वर्ग तसेच AC वर्ग भागिले PR वर्ग.
पाहूया याची सिद्धता, कारण हे फार महत्त्वाचं प्रमेय आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेला याबाबत प्रश्न विचारला जातो. प्रथम आपण ते प्रमेय लिहूया. पुन्हा ही आकृती आहे. या ठिकाणी हे दोन त्रिकोण मी दिलेले आहेत तुम्हाला. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे जे आता दाखवलेले तेच त्रिकोण आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला त्यांचे लंब दिलेले आहेत. AD लंब BC, AD हा लंब आहे आणि PS हा लंब QR पायाला लंब आहे. दुसरा त्रिकोण PQR मधला आपल्याला सिद्ध करायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ each side or respective sides of both the triangle, that is AB square upon PQ square equal to BC square upon QR square and is equal to AC square upon PR square. तर याची सिद्धता आपल्याला बघायची आहे. कसं आपण हे प्रूव्ह करणार, यासाठी प्रथम आपण जो त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे आपण सुरुवातीला प्रमेय पाहिलं होतं त्याचा इथे मी उपयोग करणार आहे. त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तर नियमानुसार की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसे असते, त्या त्रिकोणांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारा एवढे असते. म्हणून मी ते लिहिले आहे बघा. BC गुणिले AD म्हणजे हा पहिला त्रिकोणाचा पाया गुणिले AD, जो पाया आहे त्याच्यावरच लंब उंची पाहिजे, ते BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS. आणि त्यांना मी दोन गुणाकार जे आहेत अंशस्थानी आणि छेदस्थानी वेगवेगळे केले. BC अपॉन QR गुणिले AD अपॉन PS. हे आपलं विधान 1 आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आपण अगदी सुरुवातीला जे शिकलो त्यावर आधारित मी हे विधान लिहिलेलं आहे. पुढील स्लाइडवर हे विधान मी पुन्हा लिहित आहे, कारण आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. विधान मी पुन्हा लिहिलं. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता आपण इथे समरूपतेचा उपयोग करायचा आहे. कारण आपल्याला हेच दोन त्रिकोण ज्यांचं आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तराच्या साहाय्याने जे विधान लिहिलं तेच दोन त्रिकोण समरूप आहेत. त्यामुळे समरूपतेचा वापर मला इथे करायचा आहे. तर मी इथे त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS मी जसं मी बोलले त्याचप्रमाणे बघा, ABD आणि PQS हे मला समरूप दाखवायचे आहे. त्यासाठी आपण कसोट्या पाहिल्या, त्यातली कोणतीही एक कसोटी लागू झाली पाहिजे. इथे बघा कोन B आणि कोन Q एकरूप आहेत हे दिलेले आपल्याला पक्षामध्येच ह्या दोन त्रिकोणामध्ये, बरोबर. इथे खुणा दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर कोन D म्हणजे कोन ADB आणि कोन PSQ दिलेला आहे बघा 90 अंश आहे. म्हणजे दोन कोन एकरूप झाले, साहजिकच तिसराही असणार आहे. त्यामुळे त्रिकोण ABD व PQS हे कोको कसोटीनुसार काय आहेत, कोको कसोटी आपण घेतली तरी नफा आहे. कारण दोन कोण जेव्हा एकरूप असतात साहजिकच त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. त्या हेतूने तिसरा कोण हे एकरूपच असणार आहे. त्यामुळे को तिन्ही कोण तपासण्याची गरज नाही. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत, तर समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. त्यामुळे AD अपॉन AD लंब अपॉन PS बरोबर AB अपॉन PQ. त्रिकोणाची एक बाजू आणि लंब बाजू ह्या दोन प्रमाणात आहेत. हे विधान आपलं दुसरं झालं आता समरूपतेनुसार. परंतु हे दोन त्रिकोण समरूप आहेत, बरोबर. हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या बाजू सगळ्या प्रमाणात असणार. आपण हे कोको कसोटीनुसार ह्या दोन छोट्या त्रिकोणांबद्दल बोललो. आता आपण पूर्ण त्रिकोणाबद्दल बोलूया. हे दोन त्रिकोण ABC आणि PQR दोन्ही समरूप त्रिकोण आहेत, बरोबर. कारण कसं काय, कारण हा भाग समरूप आहे म्हणजे हे पण दोन भाग समरूप असणार, म्हणजे पूर्ण त्रिकोण समरूप आहे. मग दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा बाजू प्रमाणात असणार. त्यामुळे AB अपॉन PQ जे आपण इथे लिहिले आहे बघा तेच इथे आपण रिपीट केलं. BC अपॉन QR आणि AC अपॉन PR म्हणजे ही सर्व गुणोत्तरं समान आहेत. AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR. हे विधान तिसरं. आता या तिन्ही विधानांवरून मला काय मिळालं आहे बघा. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर हे मी प्रथम पहिलं विधान लिहिलं बघा. BC अपॉन QR गुणिले AD अपॉन PS, बरोबर. मग मी काय केलं बघा, इथे BC अपॉन QR तसंच ठेवून AD अपॉन PSच्या ठिकाणी हे बघा इथे AD अपॉन PS बरोबर आपण AB अपॉन PQ लिहिले. पण AB अपॉन PQ हा त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत ज्या इतर दोन बाजूंच्या गुणोत्तराशीही समान आहेत.
म्हणून मी दुसरा जो AD अपॉन इथे PS आहे त्याच्या बदली BC अपॉन QR इथे रिप्लेस केलं. पहा तुम्हाला इथे दिसत असेल, मी इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे AD अपॉन PS आहे त्या ठिकाणी आपण काय केलं आहे, AB अपॉन PQ जे आहे ते या दोघांशी समान आहेत. प्रमाण तिन्ही समान आहेत कारण त्रिकोण समरूप आहेत. त्यामुळे AD अपॉन PS जे आहे ते त्याऐवजी मी BC अपॉन QR घातलं. त्यामुळे काय झालं, BC इंटू BC QR इंटू QR म्हणजे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आलं. म्हणजे एका जोडीचा वर्ग झाला. BC स्क्वेअर अपॉन ही BC म्हणजे ही पूर्ण, QR म्हणजे हे पूर्ण. तसंच इतर बाजूंचं मी लिहिलं. तसंच AB वर्ग अपॉन PQ वर्ग, तसंच BC वर्ग अपॉन QR वर्ग जे आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे हेही येणार. पुढे जे आहे आपण इथे लिहू शकतो. इथे पहा, BC वर्ग आणि QR वर्गाच्या बरोबरीला आपण लिहू शकतो. इथे बरोबर AC पण आहे ना तिसरी बाजू, AC वर्ग अपॉन PR वर्ग असंही आपण लिहू शकतो. समजलं तुम्हाला? हे आहे आपलं जे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. असं आहे की समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असते. आता ह्याचा उपयोग करून आपण काही आता उदाहरणं पाहणार आहोत. जी उदाहरणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगाची आहेत अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत. तर मी अगदी तुमच्या सुरुवातीच्या उदाहरणापासून घेतलेली आहेत. म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे बाळांनो, काही 2 मार्काचे प्रश्न येतात सोडवा म्हणून, काही पर्याय निवडा अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्या प्रत्येकामधले 1-1, 2-2 प्रश्न मी कव्हर करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. इथे प्रश्न पाहूया आपण. पहिला काय आहे तो, 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिलेला आहे 3:5. आपल्याला काय दिलेलं आहे, 2 त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिलेलं आहे. संगत बाजूंचे गुणोत्तर दिलेलं आहे. बाजूंचे इथे लिहूया आपण. बाजूंचे गुणोत्तर दिलेले आहे 3:5. 3:5. तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आत्ताच आपण नियम पाहिला, समरूप त्रिकोण असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे बाजूंच्या गुणोत्तर किंवा बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते ना. मग आता हे बाजूंचं गुणोत्तर आहे. बाळांनो तुम्हाला माहितीच आहे, गुणोत्तर हे कुठल्या तरी एखाद्या संख्येने, एखादी संख्या समजा आपण उदाहरण लिहूया, ते 25/15 हे गुणोत्तर आहे बरोबर. मग या 25/15ला कुठल्या तरी आपण संख्येने भागतो आणि त्याला अतिसंक्षिप्त रूप देतो बरोबर ना. समजा इथे पण 5ने भागलं, 5×5 25, 5×3 15. तर हे आलं 5/3, 5 असतील म्हणजे 5ने भागून आलेलं आहे. म्हणजे असे कुठलं तरी एक प्रमाण आहे किंवा एखादी आपण संख्या म्हणूया की जिने भाग देऊन हे उत्तर आलेलं आहे. मग त्या संख्येने आपल्याला गुणावं लागेल. म्हणजे त्यामुळे हे गुणोत्तर आपल्याला काय करावं लागेल, या गुणोत्तराची एक समान पट काढावी लागेल. गुणोत्तराची आपण समान पट करूया एका कुठल्या तरी संख्येने गुणून. आता ती संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ती संख्या x मानू. त्यामुळे गुणोत्तराची समान पट काय होणार आहे, आपण ती समान पट करण्यासाठी समान पट बरोबर आपण x मानू. जसं इथे 5ने आपण भागलं तसं इथे आपण समजा 5ने गुणलंय पण आपल्याला कोणती संख्या माहीत नाही त्यामुळे आपण ते x मानायचे. आणि त्यामुळे ह्या ज्या बाजू आहेत ते काय येणार आहे, म्हणजे बाजूंचं आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे ते बाजू काय येणार आहे, प्रत्येकी समरूप त्रिकोणांच्या आपण बाजू समजा आपण काय मानूया, आपण बाजू त्यांच्या त्रिकोण ABC. समजा आपण इथे लिहू त्रिकोण समजा आहेत ते त्रिकोण ABC आहे. समरूप त्रिकोण PQR. वरती मी त्रिकोणांची नावं देते म्हणजे आपल्याला लिहायला बरं पडेल बरोबर. आणि त्यामुळे त्या बाजू काय येतील, तर ABC त्रिकोणाची बाजू येणार त्या x ने गुणायचं त्या गुणोत्तराला आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू येणार आहे 5x बरोबर. आणि आपला नियम काय, आपल्या नियमाप्रमाणे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. हे वाक्य बघा चुकून थोडंसं वरती आलं. बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आवडं असतं त्यामुळे क्षेत्रफळ त्यांची येणार. त्यामुळे एरिया त्रिकोण ABC अपॉन एरिया त्रिकोण PQR
एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय येणार आहे, ए बीचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग येणार आहे. बरोबर. त्यामुळे ए बी आहे 3x, त्यामुळे 3xचा वर्ग भागिले किंवा छेदस्थानी 5xचा वर्ग. त्यामुळे 3xचा वर्ग येणार आहे 9x वर्ग भागिले 5xचा वर्ग येणार आहे 5 5 25x वर्ग. हो की नाही. त्यामुळे इथे x वर्ग गेले, त्यामुळे आपल्याला उत्तर आलेलं आहे 9/25. बरोबर. त्यामुळे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला आलं आता या ठिकाणी. क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 9/25. आलं का तुमच्या लक्षात. म्हणजे हे तुमचं एक छोटं मी वरती मार्क्स लिहिले आहेत बघा. 2 मार्काला तुम्हाला हे गणित येतं. अशाच प्रकारे अजून 1-2 उदाहरणं पाहूया, नंतर आपण मोठं उदाहरण पाहूया. हे 1 गुणाचं आहे बघा. इथे सुद्धा काय दिलेलं आहे, ए बी अपॉन पी क्यू 2/3 दिलेलं आहे. चौकटी पूर्ण करा. हे तुम्हाला चौकटी पूर्ण करा हा 1 मार्काला प्रश्न येतो. आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. आपण काय म्हटलं बघा या ठिकाणी, तर इथे त्यांनी डायरेक्ट आपण एक्सने गुणलं, तर इथे त्यांनी डायरेक्ट घेतले बघा. एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर बरोबर ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. म्हणजे मगाशाप्रमाणेच उदाहरण जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याचप्रमाणे आहे. त्यामुळे 2चा वर्ग भागिले 3चा वर्ग, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे 4/9. ठीक आहे. पुढचं उदाहरण पाहूया. हां, आता इथे एरिया त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप आहेत. एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं आहे 80, दुसऱ्याचं दिलं आहे 125. तर खालील चौकटी पूर्ण करा. इथेही चौकटी पूर्ण करा उदाहरण आहे. नियम आपल्याला माहीत आहे. एरिया त्रिकोण ए बी सी भागिले इथे काय येणार आहे, एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं आहे 80/25. बरोबर ना. आता हे आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर. क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे 80/25 हे काय आहे, त्यांच्या बाजू नाही का. आता बाजू काय असणार आहे त्रिकोणाच्या, ए बी वर्ग बरोबर भागिले काय आहे, हे पी क्यू वर्ग आहे. आता ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग आलेला आहे. मग आपण इथे काय करूया, इथे आपण एक स्टेप करूया. 80 आणि 125ला भाग द्यायचा आहे, कारण हे वर्ग आहेत. त्यामुळे ए बी भागिले पी क्यू काढायचं ना आपल्याला बाजूंचं गुणोत्तर, त्यासाठी वर्गमूळ काढायला पाहिजे. पण वर्गमूळ काढण्यापूर्वी इथे मी भाग जातो का पाहणार. मी इथे भाग देते 80 आणि 25ला 5ने भाग जाईल. इथे मी पुन्हा लिहित आहे तुमच्यासाठी 80/125. पाहूया 5ने भाग जातो काय येणार आहे, 5 × 5 6 7 8 3 बाकी 5 6 30. इथे 5 दुने 10 5 5 25 बघा 16/25 आलं आहे ए बी भागिले पी क्यूचा वर्ग. इथे बघा चौकटी पूर्ण करा. यामध्ये हे कॅल्क्युलेशन करायचं दाखवायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला चौकटीचेच मार्क मिळतात. तुम्ही रफमध्ये करायचं आहे आणि काढायचं. मग आता हे उत्तर जे आलं आपल्याला, ह्याचं हे वर्ग आलं आहे, ह्याचं वर्गमूळ काढायचं आहे. त्यामुळे तुमचं उत्तर येणार आहे 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5. त्यामुळे बाजूंचं गुणोत्तर आपल्याला आलेलं आहे 4/5. पुढचं अजून एक उदाहरण आहे बघा. इथे दिलेलं आहे एलेमेन अपॉन पी क्यू आर एलेमेन समरूप पी क्यू आर 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एलेमेन. क्यू आर दिलं आहे, एम एन काढा. इथे त्याने 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तरच दिलेलं आहे इनडायरेक्टली. फक्त आपल्याला बाजू बदल करायचा आहे. एलेमेन पहिला आहे ना, एलेमेन अपॉन पी क्यू आरमध्ये आपण ह्याला ॲडजस्ट करूया. कसं मी करणार ॲडजस्ट पहा. मी इथे काय करणार आहे, इथे प्रथम पी क्यू आरची बाजू तिथे बदलणार. गुणाकाराने जेव्हा जोडलेलं असतं तेव्हा गुणाकार व्यस्त होतो आणि 16ला इथे आणणार. त्यामुळे इथे 9/16 बरोबर काय येणार आहे, एरिया त्रिकोण एलेमेन भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर येणार आहे. बरोबर. हे आता आपल्याला आलं. पण आपल्याला हेही माहिती आहे की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. मग इथे कोणत्या बाजू आहेत, एलेमेनची बाजू एम एन वर्ग, कारण तिन्ही बाजूंचे आपण वर्गांचे गुणोत्तर घेऊ शकतो. इथे आपल्याला विचारल्या कुठले आणि दिली कुठली त्याप्रमाणे आपण घेऊ. त्यामुळे एम एनची संगत बाजू कुठली असणार आहे, क्यू आर येणार आहे. त्यामुळे एम एनचा वर्ग भागिले क्यू आरचा वर्ग. बरोबर. म्हणून
आता एम एनचा वर्ग आपल्याला माहीत नाही आहे, एम एनचा वर्ग आपण असंच लिहूया, एम एनचा वर्ग आणि क्यू आर दिलेली आहे 20 म्हणजे 20चा वर्ग, बरोबर ना. मग 20चा वर्ग किती येणार आहे आपल्याला, 20चा वर्ग आपण लिहूया इथे, 20चा वर्ग समजा 400, किंवा आपण वर्ग नाही केला तरी पण चालतो, आपण इथे वर्ग करूया नको. आपण इथे वर्ग न करता आपण क्यू आर वर्ग तसंच लिहूया, आपल्याला वर्गमूळ काढता येईल. एम एन वर्ग भागिले क्यू आर वर्ग बरोबर 9/16. मग आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यावर येणार आहे एम एन अपॉन क्यू आर बरोबर 3/4. मी या बाजूला करत आहे. मग आता आपल्याला माहीत आहे एम एन अपॉन क्यू आरची किंमत आपल्याला 20 माहीत आहे, त्यामुळे 3/4 आहे. मी आता काय करणार इथे, एम एन बरोबर 20ची इथे बाजू बदल करते मी, 3/4 गुणिले 20 आहे. आपण इथे क्यू आरची इथे घातली तरी चालली असते, हरकत नाही. तर मी 4×5 4×1=4, 4×5 20, 3×5 15. म्हणजे आपल्याला या त्रिकोणामध्ये एम एन जे विचारली आहे त्याची लांबी किती आलेली आहे, 15 आलेली आहे. पुढचं उदाहरण आहे 2 गुणाचं उदाहरण आहे की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे. पुन्हा क्षेत्रफळांचं दिलेलं आहे गुणोत्तर ए बी अपॉन पी क्यू काढा. समान उदाहरण आहे, ते ए बी सी आणि समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे. संगत बाजू ह्याच्या गुणोत्तर एवढं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं आपल्याला माहीत आहे. मग ए बी सी अपॉन पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग. सोडवलेलं उदाहरण आहे पहा, 16/25 वर्ग आहे, त्यामुळे वर्गमूळ बरोबर 4/5 वर्गमूळ घेऊन म्हणजे आपल्याला ते गुणोत्तर आलेलं आहे. पुढे अजून तुम्हाला एक सोडवा उदाहरण दिलेलं आहे पहा. अशाच प्रकारचं उदाहरण 2 क्षेत्रफळं, हे जे 2 मार्काचे उदाहरण आहेत सर्व. हे उदाहरण पण बघा, एल एम एन त्रिकोण आर एस टी समरूप आहेत, बाजूंच्या वर्गा एवढं गुणोत्तर असणार आहे. किमती घालूया, क्षेत्रफळं आपल्याला दिलेली आहेत. एल एम दिले 5, आत्ताच आपण उदाहरण केलं त्याच प्रकारचं उदाहरण आहे. तिरकस गुणाकार केला, आर एसची किंमत भाग द्यायचा आहे. 5×5 5×2=10 आणि बेसक 12, 6 उत्तर आलेलं आहे. अजून हे एक सिद्धता आहे, समलंब चौकोन आहे. त्या समलंब चौकोनामध्ये तुम्हाला 2 बाजू, तुम्हाला समलंब चौकोनाचं वैशिष्ट्य माहितीच असेल की समोरासमोर बाजू समांतर असतात, त्यामुळे ए बी आणि सी डी समांतर आहेत आणि 2 कर्ण चौकोनाचे ए सी आणि बी डी हे पी मध्ये छेदत आहेत. तर सिद्ध करायचं आहे की ए बी पी म्हणजे वरचा जो छोटा त्रिकोण आहे पहा हा, तो भागिले एरिया त्रिकोण सी बी डी यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं आहे. ते ए बी वर्ग अपॉन सी डी वर्ग पाहिजे. तर आपण पाहूया कशी सिद्धता करायची आहे. असं सिद्ध करायचं आहे, प्रथम आपल्याला हे जे समलंब चौकोनामध्ये बाजू समांतर असतात माहिती आहे, आणि यावरून आपण ए बी पी वरचा आणि सी पी डी 2 त्रिकोण समरूप आहेत हे दाखवूया. एकरूप तर नाही आहेत, लहान मोठे आहेत, मग समरूप आहेत का. तुम्हाला समांतर भुजा 2 समांतर रेषांना जेव्हा छेदिका छेदते त्याला विक्रम कोण एकरूप असतात हे तुम्हाला माहीतच आहे. बघा या ठिकाणी हा बघा अशा प्रकारे झेड जेव्हा तयार होतो, अशा प्रकारे झेड आहे बघा, तुम्हाला माहीत असेल झेड जेव्हा तयार होतो त्यामध्ये होणारे विक्रम कोण एकरूप असतात. मग हा कोण ए आणि कोण सी, हा जो कोण ए आहे बघा इथे आणि हा कोण सी एकरूप दिलेलंच आहे, त्यामुळे कोण ए आणि कोण सी एकरूप कारण विक्रम कोण आहेत. त्यानंतर कोण पी बघा इकडचा ए पी बी आणि इकडचा सी पी डी ते पण एकरूप आहेत कारण परस्पर विरुद्ध कोण आहेत, समान असत नेहमी विरुद्ध कोण. म्हणजे हे 2 त्रिकोण जे आहेत ए पी बी आणि सी पी डी कोको कसोटीनुसार समरूप झाले. साहजिकच समरूप त्रिकोण आहेत म्हणजे बाजून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, त्यामुळे ए बी वर्ग भागिले सी डी वर्ग आपल्याला उत्तर आलेलं आहे. आता आपण संकीर्णामधले पर्यायी प्रश्न बघा असतात, तुम्हाला ह्या प्रकारचाही परीक्षेला प्रश्न असतो, पर्याय दिलेले असतात, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. हा 1 मार्काचा प्रश्न असतो परीक्षेच्या दृष्टीने. यातले काही आपण उदाहरणं पाहूया. पर्याय प्रश्न काय दिलं आहे बघा, ए बी सी आकृतीसुद्धा दिलेली आहे, तुमच्या पुस्तकातलाच पहिला प्रश्न आहे. ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये एकास एक संगती आहे, ए बी अपॉन क्यू आर, बी सी अपॉन पी आर आणि सी ए अपॉन पी क्यू.
अगदी बरोबर संगती दिलेली आहे. तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? आणि सत्य विधान म्हणजे काय? जर त्यांची एकाच एक संगती अशी आहे, बघा मी नंबर घालते. ए बीला संगत कुठला आहे? क्यू आर आहे. बी सीला संगत पी आर आहे. बी सीला संगत पी आर आहे, लक्षात ठेवा हां. आणि सी एला संगत कोणती आहे? सी एला संगत आहे पी क्यू, बरोबर ना. अशा प्रकारे म्हणजे नंबर 3. तर ह्यातली कुठली संगती बरोबर असेल? ह्यातलं कुठलं विधान बरोबर असेल? इथे 4 विधानं दिलेली आहेत. ह्या 4 विधानामधलं कोणतं विधान बरोबर असेल? आता पी क्यू आर म्हणजे पी क्यू आर जे आहे, पी क्यू आरला संगत काय पाहिजे? जर पीला संगत इथे बघा पी क्यू आर आहे, तर पीच्या रांगेतच आपण जाऊया. पी बघा संगती फार महत्त्वाची असते. ज्या क्रमाने अक्षर एका त्रिकोणाची दिली आहेत त्याच क्रमाने दुसऱ्या त्रिकोणाची पण पाहिजेत. मग पी क्यू आर असेल तर याचं पण कसं पाहिजे? सी ए बी, बघा मी तोच क्रम घेतला घड्याळाच्या उलट. सी ए बी पाहिजे. मग सी ए बीवालं विधान बरोबर असणार. म्हणजे कुठलं विधान बरोबर आहे? पी क्यू आर ची संगत सी ए बी. कारण एक अक्षरांची संगती कशी आहे? एला संगत क्यू आहे, कळलं का? एला संगत क्यू आहे आणि बीला संगत आर आहे आणि सीला संगत पी आहे. त्यामुळे इथलं दुसरं विधान हे बरोबर आहे. जसे पहिला त्रिकोण जो दिलाय त्याच क्रमाने दुसऱ्या त्रिकोणाची अक्षरं आपण लावायची. अक्षरांची म्हणजे शिरोबिंदूंची त्यांच्या संगती लावायची, तेव्हा तुम्हाला त्यांचा जो क्रम आहे तो बरोबर येतो. असं दुसरं एक उदाहरण दिलं आहे बघा. त्रिकोण डी ई एफ आणि पी क्यू आर आहेत, त्यांचे कोणांची संगती दिली आहे बघा. कुठल्या कोणाला कुठला कोण एकरूप? बघा इथे काय म्हटलं आहे? डीला एकरूप कोण क्यू आहे, म्हणजे डीला एकरूप कोण क्यू आहे. म्हणून मी क्रमांक घालते. क्रमांक घातल्यामुळे आपल्याला कळते बघा. आरला संगत ई आहे बघा. आरला संगत ई आहे. तर बाजूंची संगती दिली आहे बघा. मग कुठल्या ह्यातली कुठली जोडी समान आहे? आता आधी आपण प्रथम आपण लिहूया. ई एफ अक्षर म्हटलं ना त्यांनी. मग ई एफ अक्षर जे आहे हे ई एफ जे आहे त्या ई एफला संगत कुठली बाजू असणार आहे दुसऱ्या त्रिकोणाची? ई एफ अपॉन पी आर, बरोबर. मग ई एफ अपॉन पी आर ही जर एक जोडी घेतली तर दुसऱ्या इतर जोड्या काय असणार आहेत ह्या त्रिकोणाच्या? ई डी अपॉन आर क्यू असेल, बरोबर. ई डी अपॉन आर क्यू. आणि तिसरी असणार आहे डी एफ किंवा एफ डी. ती अक्षरं तिथल्या तिथे तुम्ही उलट केली तर चालतात. बाजूंची संगती लिहिताना डी एफ अपॉन क्यू पी अशी त्यांची बाजूंची प्रमाणं असणार आहेत. मग यातलं कुठलं विधान आहे शोधायचं आहे. कुठलं विधान आहे बघा. पहिलं दिलं ई एफ अपॉन पी आर बरोबर डी एफ अपॉन पी क्यू दिलं. बघा बरं डी एफ अपॉन पी क्यू आहे का? डी एफ अपॉन पी क्यू म्हटलेलं आहे. ई एफ अपॉन डी ई अपॉन ई एफ आणि पी आर. ई एफ बरोबर ई एफ अपॉन पी आर बरोबर हां. आणि दुसरं दिलेलं आहे डी ई अपॉन पी क्यू. डी ई अपॉन पी क्यू. डी ई कुठलं आहे बघा? डी ई अपॉन आर क्यू आहे आणि ई एफ अपॉन आर पी आहे. ई एफ बरोबर काय आहे? ई एफ बरोबर. आरला संगत ई आहे ना कोण? आरला संगत ई आहे, बरोबर. डीला संगत क्यू आहे, बरोबर. हां. मग यातलं कुठलं विधान बरोबर येणार? चेक करा बरं. ई एफ अपॉन आर पी सर्व आपण चेक करतो. डी अपॉन पी क्यू. डी अपॉन पी क्यू ने आर क्यू आहे. ई एफ अपॉन आर पी आहे. ई एफ अपॉन आर पी ठीक आहे. पहिलं विधान बरोबर आहे बघा. जे तुम्हाला दिसतं या ठिकाणी यामध्ये पहिलं विधान जे आहे ते विधान बरोबर आहे. कारण का? ई एफ अपॉन पी आर बरोबर डी एफ अपॉन काय येणार आहे? पी क्यू येणार आहे. डी अपॉन पी क्यू बरोबर डी अपॉन पी क्यू हे जे विधान जे आहे तेही चुकीचं आहे. डी अपॉन पी क्यू नाही आहे बघा. डी अपॉन आर क्यू आहे. ते पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. सॉरी एक मिनिट, आपल्याला इथे असत्य विधान विचारलं बघा ना. आपण पुन्हा एकदा बघूया. असत्य म्हणजे चुकीचं विधान विचारलं आहे. पहिलं बरोबर आहे. सॉरी, प्रश्न आपण व्यवस्थित वाचायला पाहिजे. पहिलं विधान बरोबर आहे. आपण सी पाहूया. सी सुद्धा बरोबर आहे. डी अपॉन क्यू आर बघा. डी अपॉन क्यू आर आणि डी एफ अपॉन पी क्यू. येस, ते पण बरोबर आहे. डी एफ अपॉन पी क्यू अक्षरं उलटसुलट झाली चालतात, हेही बरोबर आहे. ई एफ अपॉन आर पी. ई एफ अपॉन आर पी बघा. ई एफ अपॉन आर पी पी आर आणि डी अपॉन क्यू आर. डी अपॉन क्यू आर. ई डी आर क्यू क्यू आर चालतं, हेही बरोबर आहे. म्हणजे बी विधान आहे ना, बी विधान चुकीचं आहे. पहा, आपल्याला इथे असत्य विधान विचारलं आहे. डी अपॉन पी क्यू. डी अपॉन पी क्यूने आर क्यू लिहिलं आहे, आपल्याला आलं पाहिजे.
त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक बी येणार आहे. अशा प्रकारे प्रश्नसुद्धा व्यवस्थित पाहावा लागतो बाळांनो. असत्य विचारलं त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपलं बी येणार आहे. हे पुढचा प्रश्न बघूया. इथे आपल्याला विचारलं आहे सत्य विधान कोणते. दोन त्रिकोण दिलेत, त्यांच्या बी कोण एकरूप कोण ई आहे, एफ कोण एकरूप कोण सी आहे आणि ए बी तिप्पट ऑफ डी, म्हणजे ए बी बाजू डीच्या तिप्पट, म्हणजे बाजूंचं गुणोत्तर किती आहे 3:1 आहे. तर काय म्हटलं यापैकी सत्य विधान कोणतं. ते त्रिकोण एकरूप नाहीत पण समरूपही नाहीत. हे विधान चुकीचं आहे, कारण ते त्रिकोण एकरूप नाहीत बरोबर पण समरूप आहेत. मग दुसरं विधान काय, ते त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत. हे आपल्याला बरोबर वाटते. तरी पण पुढे वाचूया आपण. एकरूप आहेत पण समरूपही आहेत, नाही एकरूप नाही आहेत. खालीलपैकी एकही सत्य नाही. चूक, म्हणजे आपलं 2 नंबर पर्याय बरोबर आहे, कारण हे त्रिकोण समरूप आहेत, कारण बाजूंचं गुणोत्तर 3:1 आहे किंवा कोणही कोणांची एकरूपता दिलेली आहे. त्यामुळे आपलं विधान नंबर 2 हे बरोबर आहे. अजून आपण पुढे प्रश्न पाहूया. इथे आपल्याला गुणोत्तरं काढायची आहेत. ह्या ठिकाणी मी संकीर्णामधली उदाहरणं घेत असल्यामुळे आपण मागील भाग जे शिकलेलो आहोत की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्याची उदाहरणं असणार आहेत. इथे दिलेला आहे आपल्याला ए बी सी हा त्रिकोण आहे, त्यामध्ये डी हा दरम्यान आहे, बी डी बरोबर दिले आहे 7, पूर्ण बी सी दिलेली आहे 20, ही पूर्ण बी सी दिलेली आहे 20, म्हणजे ही बाजू आपल्याला काढायची आहे 13 येणार. तर खालील गुणोत्तरं काढा असं म्हटलेलं आहे. प्रथम आपण गणिताचा पहिला भाग म्हणजे आपण काय लिहिणार आहोत, बी डी आणि सी हे दरम्यान आहेत बरोबर. ही गुणोत्तर आपल्याला काढायची आहे, तिथे जी लिहिलेली आहेत ती दरम्यान असल्यामुळे बाजू बी डी अधिक बाजू डी सी यांची बेरीज बरोबर बाजू बी सी येणार आहे बरोबर. त्यामुळे आपल्याला डी सी प्रथम काढावी लागणार आहे. गणिताचा पहिला भाग डी सी बरोबर 20 दिलेला ना बी सी वजा आपण बी डी करायचं आहे 20 वजा 7 बरोबर 13. ठीक आहे. आता आपण हे त्रिकोण कसे आहेत बघा. हे सर्व त्रिकोण समान उंचीचे आहेत, कारण त्रिकोण ए बी डी ए डी सी हे 2 त्रिकोण आणि मोठा सर्वांची समान उंची. मग आपण तुम्हाला पहिला भाग आपल्याला आठवतो, तुम्हाला समान उंचीचे त्रिकोण असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसे असते, त्यांच्या पायांच्या प्रमाणामध्ये असते बरोबर. त्यामुळे आपल्याला पहिलं विचारलं आहे एरिया त्रिकोण ए बी डी भागिले एरिया त्रिकोण ए डी सी बरोबर. काय येणार मग, एरिया त्रिकोण ए बी डी म्हणजे कोणता, हा, आणि ए डी सी म्हणजे हा. दोघांची समान उंची आहे, त्यामुळे त्यांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात येणार आहे. ए बी डीचा पाया आहे बी डी आणि ए डी सीचा पाया आहे डी सी. कसे आहे ते, समान समान उंचीचे त्रिकोण. इथे आपल्याला लिहायला पाहिजे, एक तर तुम्ही इथे विधान लिहायचं किंवा इथे लिहायचं समान उंचीचे त्रिकोण. साहजिक समान उंचीचे त्रिकोण आपण जो पहिला भाग शिकलो त्यामध्ये आपण शिकलो की समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. त्यामुळे बी डीची लांबी आपण इथे दिलेली आहे 7 आणि डी सी आपण इथे काढलेला आहे 13 बरोबर. दुसरं आपण काढूया. आपल्याला दुसरं काय विचारलं आहे, एरिया त्रिकोण ए बी डी अपॉन एरिया त्रिकोण ए बी सी विचारलं आहे. मग एरिया त्रिकोण ए बी डी त्याचंही सेम पाया तोच आहे, त्यामुळे काय येणार आहे बी डी येणार आहे अपॉन ए बी सीचा पाया येणार आहे बी सी. ए बी सीचा पाया काय बी सी, ते बी डी आहे. मग बी डी किती आहे 7 आहे आणि बी सी आहे, बी सी किती आहे 20 आहे. त्यामुळे आपल्याला गुणोत्तर हे आलेलं आहे. पुन्हा त्याला आपण हे काय देणार आहोत, समान उंचीचे, हे सुद्धा त्रिकोण कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण. हे सुद्धा मी पुढे कंटिन्यू केलं आहे. आपल्याला 3 गुणोत्तर विचारले, त्यामुळे आपण तिसरं गुणोत्तर यातलं आता काढूया. तिसरं गुणोत्तर काय विचारलं आहे, एरिया त्रिकोण ए डी सी अपॉन एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर. आता ए डी सी इकडचा, त्यामुळे हे सुद्धा पुन्हा समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे त्याचा पाया डी सी आहे आणि ए बी सीचा पाया आहे बी सी. व डी सी किती आहे, डी सी आहे 13
आपण मगाशी काढलेली आहे मागील भागामध्ये, ती 13 आहे आणि 7 आहे, टोटल 20 आहे. BC आहे 20, त्यामुळे हे गुणोत्तर आले 20. म्हणजे अशा प्रकारे आपण तिन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळांची गुणोत्तरं काढलेली आहेत. समान उंचीचे असल्यामुळे पायांच्या प्रमाणात ही तिन्ही गुणोत्तरं आलेली आहेत. त्यामुळे तिन्ही उत्तरं आपण एकत्र अशी पुढे लिहू शकतो. पहिलं गुणोत्तर जे किती असेल ते, दुसरं, अशी तिन्ही एकत्र एका रांगेत लिहायची आहेत. उत्तर जेव्हा व्यवस्थित उत्तर जेव्हा परीक्षेच्या दृष्टीने लिहिताना तिन्ही उत्तरं पुन्हा एकत्र तुम्ही लिहू शकता. हे संकीर्णमधला एक पुढचा एक प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे बघा. एरिया ट्रायंगल ABC, हा जो एरिया ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे ABC आणि हा इकडचा त्रिकोण आहे, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं. आता बघा ह्यांचं काय आहे दिसतं तुम्हाला, पाया समान, समान पायाचे त्रिकोण आहेत. कसे आहेत हे? समान पाया, समान पायाचे त्रिकोण. साहजिकच पाया समान असलं की काय असतो, समान पाया असल्यावर काय असणार, त्यांचं क्षेत्रफळ जे आहे उंचीच्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DCB, एरिया त्रिकोण DCB बरोबर त्यांची उंची वेगवेगळी आहे. ABCची उंची आहे AB, कारण ते काटकोन त्रिकोण आहेत. AB भागिले याची उंची किती आहे, DC. त्यामुळे आपण उंची आता लिहूया 6 भागिले 8. जर भाग जात असेल तर तुम्ही देऊ शकता 2×6 2×8, म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे 3×4. म्हणून एरिया त्रिकोण ABC अपॉन एरिया त्रिकोण DCB बरोबर उत्तर आपल्याला आलेलं आहे 3/4. आता इथे आपल्याला कृती पूर्ण करा टाईप प्रश्न आहे बघा. कृती पूर्ण करा टाईप प्रश्न आहे. इथे आपलं हे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, प्रत्येक भागावर मी एक एक उदाहरण घेतलेलं आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय याच्यावर आधारित उदाहरण आहे. इथे बघा या त्रिकोणामध्ये AC जी बाजू आहे त्रिकोणाची त्याला XY समांतर आहे. 2AX बरोबर 3BX दिलेला आहे आपल्याला. XY बरोबर 9 आहे आणि ACची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर 2AX बरोबर 3BX, मग आपण एक अशा प्रकारे उदाहरण सोडवलं होतं. इथे आपण बाजू बदल करायचे. 2AX मध्ये 2 गुणिले आहे आणि 3BX मध्ये 3 गुणिले BX आहे. तर AXच्या बरोबर BX आणलाय, BXचं पक्षांतर केलं इकडे, त्यामुळे 3 आणि 2चं पक्षांतर तिथे होणार, म्हणजे इथे येणार 3 आणि इथे येणार 2 बरोबर. अशा प्रकारे आपण याचं पक्षांतर केलं, BXचं केलं, त्याचबरोबर 2चं सुद्धा पक्षांतर आपण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला गुणोत्तर आलंय पहिलं 3/2 किंवा 3/2. तर इथे योगक्रिया तुम्ही 9वीला बघा आपण योगक्रिया, योगक्रिया, एकांत क्रिया वगैरे आपण शिकलोय. त्या नियमाप्रमाणे जो छेद आहे तोच पुन्हा मिळवला तर त्याला योगक्रिया म्हणतात. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, 3 + 2 भागिले 2 छेद मिळवणे, वजा करणे म्हणजे वियोग म्हणतात, आणि अंशस्थानी अधिक आणि छेदस्थानी वजा योग वियोग म्हणतात. मग आपल्याला इथे उत्तर आलं आहे 3 आणि 2 5/2 आलेलं आहे. हां, AB भागिले BX म्हणजे AB कोणती, AB पूर्ण आणि BX म्हणजे हे सुद्धा गुणोत्तर आहे, कळलं ना. त्यामुळे त्रिकोण BCA आणि त्रिकोण BYX हे 2 प्रमाणात, हा छोटा आणि पूर्ण मोठा समरूप आहेत. कोणती कसोटी, 2 कोन बघा, हे 2 त्रिकोण समरूप. आधी हे आपण बाजूंचं प्रमाण लिहिलं, आता हे 2 त्रिकोण समरूप कसे बघा आपण पाहूया. हा कोन दोघांना समान आहे, दोघांचा. कुठला त्रिकोण लक्षात आला का तुमच्या, हा BXY हा त्रिकोण आणि मोठा, त्यामुळे हा कोन दोघांना समान आणि समांतर रेषा आहेत. समांतर रेषाने केलेले संगत कोन एकरूप असतात, त्यामुळे हे 2 कोन एकरूप, तसंच इकडची पण जोडी एकरूप असणार आहे. त्यामुळे काय सांगणार आपण इथे, एकरूपतेची कोको कसोटी, किंवा नुसतं कोको लिहिलं तरी सुद्धा चालेल, पण ते तिन्ही कोण आपल्याला त्यांचे एकरूप दिसत आहेत. त्यामुळे हे त्रिकोण समरूप आहेत, एकरूप समरूपतेची कोको कसोटी. हा प्रश्न पुढे चालू. आता जे मगाचं गुणोत्तर जे होतं ते मी वरती लिहिलं, कारण त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. मग आता इथे जर हे त्रिकोण समरूप आहेत 2 हा आणि पूर्ण मोठा त्रिकोण, तर BA/BX म्हणजे BA म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू भागिले BX बरोबर इकडची AC/XY बरोबर ना. त्यामुळे AC/XY. मग BA/BX म्हणजेच काय आहे बघा, आपण मगाशी गुणोत्तर काढलेलं आहे.
बी अपॉन बी एक्स, बी ए अपॉन बी एक्स, ते गुणोत्तर आहे 5/2. ते गुणोत्तर किती आहे 5/2, म्हणून मी वरती लिहिलं पुन्हा. त्यामुळे 5/2 अपॉन ए सी आपल्याला दिलेलं आहे उदाहरणामध्ये अपॉन एक्स वाय, सॉरी ए सी काढायचं एक्स वाय दिलेलं आहे. त्यामुळे हे आपल्याला या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आपण ते तिरकस गुणाकार करूया उत्तर काढण्यापूर्वी. म्हणून ए सी बरोबर 5 गुणिले, हे आपण तुम्ही रफमध्ये सोडवायचं आहे परीक्षेला, मी ते तुम्हाला सोडवून दाखवत आहे. 5 9 45 भागिले 2, 2ने आपण भाग देऊया, बेदुने 4, 5ला पण बेदुने 4, दशांश चिन्ह, बेपंची 1 राहिला, बेपंची 10. म्हणजे इथे जे आपल्याला जे उत्तर विचारलं आहे ते उत्तर येणार आहे 22.5. म्हणजे इथे आपण ह्या कृतीयुक्त प्रश्न हा पूर्ण करून उत्तर आपल्याला 22.5 आलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण समरूपता या प्रकरणाचा महत्त्वाचा भाग पाहिलेला आहे. ह्या पाठात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.